हाय फ्रेंड्स, हाय मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत नारळाची मस्त अशी मऊ लुसलुशी बर्फी. आणि नारळ होता माझा पूजेचा, त्यामुळे म्हटलं आज त्याचं छान गोडच बनवावं. तर मी त्यासाठी काय केलेलं आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि नारळाच्या प्रमाणात, नारळ माझा छोटा होता, पूजेचा असल्यामुळे छोटासाच होता, त्यामुळं एक बाउलवरच असं नारळाचा किस पडलेला आहे. तर मी फक्त हा व्हाईट नारळाचा किस घेतलेला आहे. त्याच्या खालचं पाटीचं काही मी काळं घेतलेलं नाही. एका दुसरा आहे, काही हरकत नाही. तर मी इथं घेणार आहे 1.5 वाटी दूध. मी आता सध्या एक वाटी घातले, आपण आणखीन 1 वाटी घालूया. 1 वाटी इथं अगोदर घातलेलं, अर्धी वाटी आपण परत आणि दूध घालणार आहोत. आणि दूध आपले थोडीशी गरम होऊ देत. दुधाला आपली अशी छान उकळी यायला लागलेली आहे. तर मी याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा फक्त असं तूप थोडंसं टाकणार आहे. तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि आपल्याला इथं साखर ॲड करायची. आता आपले 1 पाऊल, छोटा 1 पाऊल आपलं नारळाचं चव आहे, तर आपल्या चवीनुसार टाकायची आहे. मी इथं अर्धी वाटी साखर टाकणार आहे, म्हणजे साधारणतः 3 चमचे साखर होईल, मोठे 3 चमचे. आणि तुम्ही टेस्ट बघून एखादी तुम्ही साखर 1 चमचा वाढवू शकता. तर आता आपण ही साखर थोडीशी विरघळायची वाट बघूया. आपला असं साखर पण आपली विरघळत आलेली आहे, साखर अशी विरघळलेली आहे. तर आता आपल्याला ह्या स्टेजला टाकायचा आहे नारळाचा चव. आता ह्यावेळी गॅस आपण थोडासा मोठा करूया बरं का. आणि छान एक चांगली अशी दणदणीत उकळी यायला हवी. एक छान अशी दणदणीत उकळी आली की मग आपण गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम असं आपली कढई जर जाड असेल तर मिडियम फ्लेमवर ठेवायची. कढई जर थोडी पातळ असेल तर लो फ्लेमवर ठेवून करायचं, कारण करपवायला नको. आता बघा आपली उकळी अशी छान यायला लागलेली आहे. तर आता आपण काय करूयात, जरा गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमवर ठेवूया आपण. हे बघा आपलं सगळं छान असं दुधामध्ये आपला हे नारळाचा चव मस्त असा झालेला आहे. आपलं दूध पण आपलं आटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे 1 पाव चमचा, म्हणजे 3-4 चिमट अशी वेलची पूड पण तुम्ही घालू शकता. ह्यामध्ये तुम्ही पायनॅपल इसेन्स, परत मँगो इसेन्स तुम्ही घालू शकता. खूप छान लागते तशी पण ही बर्फी. आणि ह्या स्टेजला तुम्ही थोडासा कलर किंवा थोडीशी हळद जरी टाकली ना तरी कलरफुल होती. नको असेल तर अशीच पांढरी शुभ्र तुम्ही ठेवू शकता. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ही आहे मिल्क पावडर. आपल्याला इथं साधारणतः 3 चमचे, पोह्याचे 3 चमचे होतील इतकी अशी मिल्क पावडर मी घेतलेली आहे. मिल्क पावडर एकदम आपल्याला सगळी घालायची नाही, थोडी घालायची आहे, परत हलवायची आहे. आणि अशी सुकीच घालायची, ती दुधात वगैरे मिक्स करून घालायची काही आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारेच आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे. ही वडी इतकी मऊसूद लागते ना, खूप सुंदर लागते बरं का. आता आपल्याला हे अजून एक 5 मिनटं लो फ्लेमवर, आपल्याला आता मीडियम पण फ्लेम करायची नाही, हाय पण करायची नाही, लो फ्लेमवर आपल्याला एक 5 ते 7 मिनटं आता फक्त जरासं हे असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आता आपला हा गोळा तयार व्हायला लागला आहे. म्हणजे आपली ही वडीचं हे बॅटर मिश्रण परफेक्ट तयार आहे. अगदी पण कोरडं करायचं नाही आहे. फार कोरडं केलं की मग आपली वडी मऊसूद अशी होत नाही. तर आपल्याला ही अशीच हवी आहे. तर आपलं हे बॅटर तयार आहे. आता आपण हे मस्तपैकी गॅस बंद करूया आणि आपण एका प्लेटवर ह्याला थापून घेऊया. प्लेटला थोडंसं आपण तूप लावून घेऊया. छान असं तूप थोडंसं ह्याच्यामध्ये आपण चमच्याने थोडंसं तूप आपण ह्याला असं लावून घेऊया. म्हणजे काय होईल, आपली वडी खाली चिकटणार नाही. मस्त असं ही वडी फार पातळ पण थापायची नाही, थोडीशी जाड करायची आहे. म्हणूनच मी ही छोट्या प्लेटवर घेतली आहे. काय होतं, पातळ झाली की पण अशी जाडच छान लागते. त्यामुळे थोडीशी मी याला थिकनेस पण याचा ठेवणार आहे, अगदी पण मी पातळ करणार नाही आहे.
तर आता ही मस्त आपण अशी प्लेन अशी मस्त आपण गोल ह्याच्यावर हे बघा मी हाताने अशी छानपैकी थोडीशी प्रेस करून अशी मस्त अशी ही केलेली आहे. तुम्ही याच्यावर पिस्ता, हिरवागार पिस्ता पण किसून घालू शकता, बदाम किंवा काजू पण किसून घालू शकता, किंवा ह्याच्यावर तुम्ही केसर पण लावू शकता. तर मी याच्यावर सध्या तरी केसर आणि पिस्ता किसून लावणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण हे जवळजवळ 1-2 तास तरी बाहेर अशी ठेवलेली थंड व्हायला, आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण ही काढायची आहे. मी याच्यावर केसर आणि पिस्ता यांची मी असे हे केलं होतं. तर आता आपण काढूयात आपण. हे बघा इतकी सुंदर आणि इतकी मऊ लुसलुशीत होती. आपल्या घरातल्या अगदी वयस्कर किंवा छोटी मुलं किंवा आपल्याला पण खायला खूप छान वाटते. हे बघा खूप सुंदर असे आपण आता हे सगळं काढून घेऊयात. प्रकारे आपल्या ह्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत. माझा नारळ छोटा होता त्यामुळं वड्या थोड्या झालेल्या आहेत. जर मोठ्या नारळाच्या किंवा 1-2 नारळाच्या जर बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता. खूप छान वड्या होतात आणि तुम्ही बघू शकता किती मऊ झालेल्या आहेत. हे बघा सुंदर वड्या होतात ह्या, खूप छान होतात आणि खायला तर खूप सुंदर लागतात बरं का. इतकी मऊ झालेली आहे वडी, खूप मस्त लागतात. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.